नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या ओंजळ रीती होताना या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो दीप्ती जोशी लिखित कलंदर. समीरचं अमोनिया प्रोजेक्टसाठी अल्जेरियाला पोस्टिंग झालं होतं. लेकीचं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे अरुंधतीला एकटं राहायला लागू नये म्हणून त्यांनी कंपनीत विनंती करून तिलाही बरोबर नेलेलं होतं. प्रोजेक्टच्या नियमानुसार त्याला दर 3 महिन्यांनी 3 आठवड्यांची सुट्टी मिळायची आणि भारतात घरी यायला मिळायचं. यावेळची सुट्टी संपवून दोघंही अल्जेरियाला परतले. गुरुवार शुक्रवार आला की जोडून सुट्टी असायचीच. मग दोघेही लांबवर फेरफटका मारून यायचे. मेरिडियन समुद्रावर जायचं. ले मेरिडियन हॉटेलच्या बाजूला असलेले रंगीबेरंगी फवारे बघायचे. त्याचे थंड तुषार अंगावर घ्यायला अरुंधतीला फार आवडायचं. तिथला 8:45 वाजता होणारा सूर्यास्त बघायचा आणि मग दोघेही घरी परतायचे. आठवड्याच्या सुट्टीचा हा कार्यक्रम ठरूनच गेला होता. टलेसेमला जायचं असं समीर सारखं म्हणत होता. त्यांना राहायला जिथे दिलं होतं ते अपार्टमेंट ओरान इथं होते आणि ओरान ते टलेसेम हा 10 ते 12 तासांचा लांबचा प्रवास होता. प्रोजेक्टवर कामासाठी असलेल्या विविध देशातल्या इंजिनियर्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी कंपनीची होती. त्यामुळे एस्कॉर्टशिवाय जाता येणार नव्हतं. अगदी दोघांसाठीच एस्कॉर्ट मिळेल किंवा नाही याचीही शंका होती. प्रोजेक्टचे इतर सहकारी आधीच या ठिकाणी जाऊन आले होते, त्यामुळे समीर कंपनी शोधत होता. चेकोस्लोवाकियाच्या एका सहकार्याला यायचं होतं. तो, त्याची बायको, मुलगी आणि समीर अरुंधती असं शुक्रवारी जायचं ठरलं. एस्कॉर्ट न घेताही त्यांना जाता येईल अशी कंपनीनं परवानगी दिली. सकाळी 8:30 वाजता ते निघाले. अरुंधतीनं सगळ्यांसाठी सँडविचेस बनवून घेतले. वेगानं चालणारी गाडी आणि दोन्ही बाजूला पसरलेला निसर्ग. अरुंधती जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. टलेसेमला गेल्यावर समजलं मेणाचे विविध पुतळे असलेला म्युझियम बंद आहे आणि दर शुक्रवारी तो बंदच असतो. आता पुढची ही ठिकाणं बंदच असणार का काय या विचाराने अरुंधती थोडी निराश झाली. समीर आणि ती बाजूलाच असलेल्या बाबरकालीन उंच इमारतीचे अवशेष बघत होते. उत्कृष्ट बांधकाम या व्यतिरिक्त काहीच समजत नव्हतं. टलेसेम झालं की बेनियाडच्या प्रसिद्ध गुहा बघायला जायचं समीरने ठरवलेलं होतं. कसा कोणास ठाऊक तो समोर आला. तो छान इंग्लिशमध्ये बोलत होता. इथल्या लोकांचे उच्चार असे की समजणं कठीण. फ्रेंच भाषेचा प्रभाव असलेल्या या अरेबिक देशात कुणीतरी बऱ्यापैकी समजेल असं इंग्लिश बोलतंय याचा समीरला खूप आनंद झाला. तो सराई टुरिस्ट गाईड असल्यासारखा बोलत होता. 6 फूट उंच, दणकट शरीरयष्टी, गोरापान रंग आणि धारदार नाक. अरुंधती त्याच्याकडे बघत होती. त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि नीटनेटक्या स्वच्छ कपड्यांनी तिचं लक्ष वेधलं होतं. बघता बघता तो त्यांच्यातलाच एक बनला. समीरने त्याला विचारलं, कॅन यू कम विथ अस टू शो अदर पॉईंट्स? तो अगदी सहज म्हणाला, माय प्लेजर. त्यांच्याबरोबर गाडीत बसल्यापासून त्याची बडबड सुरू होती. कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी तो भरभरून बोलत होता. सुरुवातीला सगळ्यांनी त्याचं बोलणं उत्साहापोटी ऐकून घेतलं. नंतर हळूहळू ते सगळे त्याच्या बोलण्यात गुंतत गेले. समीरच्या सहकार्याची बायको रशियन होती. तिला इंग्लिश समजत नव्हतं. मग तो सहकारी तिच्या भाषेत भाषांतर करून सगळं बोलणं सांगत होता. ते सगळे मनसूरला पोचले तेव्हा 5 वाजले होते. एक मुघलकालीन बांधकाम होतं. तिथल्या पायऱ्या चढून सगळे वरती आले. तिथे शिलालेखावर काहीतरी लिहिलेलं होतं. समीरने त्याचा फोटो काढला. परत थोड्या पायऱ्या चढून ते वरती आले. तिथे एक मोठी कमान होती.
कमानीच्या आत राजवाडा असावा असं वाटत होतं, कारण कमानीच्या दुतर्फा 6 आणि 6 असे 12 दरवाजे होते. त्यांनी ते सगळ्यांना दाखवले. हे सगळं वर्णन करायची त्याची एक विशिष्ट लकब होती. डावा हात छातीवर ठेवायचा, उजवा हात काहीतरी मागण्यासाठी पुढे करतो तसा करायचा आणि कमरेत थोडं वाकायचं. संध्याकाळचे 6 वाजले होते. टळटळीत दुपार असल्यासारखा सूर्य भासत होता. दूरवर मशिदीतून त्यांच्या प्रार्थनेचा नाद ऐकू येत होता. अरुंधती डोळे बंद करून तो नाद ऐकत होती. अचानक आवाज झाला म्हणून तिने डोळे उघडले. तो तिच्या बाजूला उभा होता. व्हॉट्स युअर नेम? तिने विचारलं. युअर नेम? नेम असं म्हणत तो एकदम हरवल्यासारखा झाला. भानावर येत म्हणाला, यू कॅन कॉल मी जेडी. अँड मॅडम, यू नो दिस इज प्रेयर. आय लाईक टू बी देअर, बट नाव आय एम वर्किंग. जेडी बोलत होता. अरुंधतीला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. ती म्हणाली, येस, प्रेयर इज टचिंग टू हार्ट, बट यू आर वर्किंग मीन्स व्हॉट? येस, आय एम विथ यू, सो आय एम ऑन माय जॉब. आत्ता तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तो काही हौस म्हणून त्यांच्याबरोबर आलेला नव्हता, तर तो एक पेड गाईड होता. समीरशी ती मोठ्या आवाजात बोलत होती. समीर, अरे आता हा भरपूर पैसे उकळणार आपल्याकडनं. हे बघ, ही माणसं अशीच असतात. अरे थोडी थातूर मातूर माहिती सांगेल आणि घेईल लावाच्या सव्वा पैसे. समीर, तू याला आपल्या गाडीतनं उतरवून दे. हा माणूस नकोय आपल्याबरोबर. ती समीरच्या मित्राशीही बोलली. तो त्याच्या बायकोशी बोलला. ती पण अरुंधतीसारखी अस्वस्थ झाली होती. तिच्या भाषेत नवऱ्याशी बोलत होती. समीरने तर हिला उडवून लावलं. म्हणाला, हे बघ अरुंधती, जगात फुकट कुणीच काहीही करत नाही. अरे एवढी चांगली माहिती देतोय तर देऊ की त्याला पैसे. अरुंधती समीरशी वाद घालायला लागल्यावर समीरने थोडं रागावून तिला शांत केलं. पण वरवर शांत झालेलं तिचं धास्तावले पण काही कमी होत नव्हतं. जेडीचा चेहरा थोडा उतरला होता. त्यांनी खुणेने विचारलं, एनी प्रॉब्लेम? नो नो नो, यू प्लीज कॅरी ऑन. प्रत्येक क्षण तो उत्साहानं एन्जॉय करत होता. रोपवेचा मार्ग डोंगरातून खाली आणि खालून वर असा होता. ते सगळे एका केबिनमध्ये बसले. रोपवे चालू झाला तसा तो मोठमोठ्यानं शिट्ट्या मारून कॉलेजमधली मुलं ओरडतात ना तसा ओरडायला लागला. 1 2 3 1. वरती चढून येतानाही तसंच 1 2 3 1. सारं वातावरण त्यांनी भारावून टाकलं होतं. खालच्या लहान लहान दिसणाऱ्या इमारती, फार्मसी कॉलेज, स्विमिंग पूल, DJ सारखा कार्यक्रम जिथे चालतो ते ग्राउंड, स्टेजवरची म्युझिक सिस्टीम, लॉनभर पसरलेल्या खुर्च्या, हे सगळं रोपवेमधनं उतरताना तो भरभर दाखवत होता. त्यांना फोटो काढायला सांगत होता. रोपवेच्या केबिनमध्ये त्यांनी समीरच्याच कॅमेऱ्यानं त्यांचे फोटो काढले. प्रत्येक फोटोच्या वेळेला नाईस स्नॅप, अ लवली फोटोग्राफ असं काहीतरी बडबडतही होता. हे सगळं दाखवताना पुन्हा तीच कमरेत वाकून हात पुढे करून उभं राहायची लकब. रोपवेनंतर तो त्यांना अगदी आत खडकाळ भागात लपलेला धबधबा दाखवायला घेऊन गेला. दगडामध्ये पसरलेली हिरवी झाडी आणि डोंगरातनं कोसळणारा धबधबा, खाली पसरलेलं अथांग जलाशय, गूढ वाटावं असं वातावरण. खालतून वरती आल्यावर सगळे खूप दमलेले होते म्हणून आईस्क्रीम खावं म्हणून सगळे आत शिरले तर हा त्यांच्या पाठीमागे. समीर जवळ येऊन म्हणत होता, सर यू टेक धिस कॅन्डी, धिस इज व्हेरी गुड. अरुंधतीने त्याच्याकडे बघितलं. सकाळी 11:15 अखंड बडबड करत होता तो, पण दमल्याचं चिन्ह अजिबात नव्हतं. समीरनी त्याला आईस्क्रीम नाही तर केक खा म्हणून खूप आग्रह केला, पण नो 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 माय थ्रोट असं म्हणत त्याने नकार दिला. तो अरुंधतीशी गप्पा मारत होता. ती त्याला म्हणाली, तुझ्या कुटुंबाविषयी सांग. तो गूढ उदास हसला. ओ माय फॅमिली, I have mother, 85 years, paralyzed, bedridden. She can't get up.
I am 39 years old. No stable job. No house to stay. अरुंधतीला समजलं, चांगला जॉब नव्हता, राहायला घर नव्हतं. 85 वर्षांची अर्धांगवायू झालेली अंथरुणाला खिळलेली आई. कुठलीच गोष्ट मनासारखी नव्हती. मग तरीही ही प्रसन्नता कुठून आली होती त्याच्याजवळ? बेनियाडच्या गुहा जाऊन येऊन 35 किलोमीटर होत्या. उशीर झाला होता तरी सगळे निघाले. गुहांमध्ये पोहोचले. जमिनीच्या खाली खूप खोल. बाहेर 25 डिग्री तापमान तर गुहांमध्ये 4 डिग्री. थंडगार. आतलं वातावरण गूढ आणि भीतीदायक होतं. रेलिंग लावून केलेली धुसर अंधारी पायवाट, अजस्त्र टोकदार पाषाण, त्या दगडाच्या शिल्पांवर सोडलेले हिरवट निळसर स्पॉटलाईट्स, त्या दगडांच्या एकमेकांवर पडलेल्या गूढ सावल्या, त्यातच गुहा बघायला आलेले टुरिस्ट आणि त्यांच्या हलणाऱ्या सावल्या. अरुंधती ते सगळं अचंबित होऊन बघत होती. भीतीने ती समीरला बिलगली. त्याचा आश्वासक आवाज ऐकला आणि तिची भीती थोडी कमी झाली. 1800 वर्षांपूर्वीच्या पुरातन गुहा, वेडेवाकडे वाढलेले कॅल्शियमचे अजस्त्र अवाढव्य अणकुचितार दगड, त्या टोकदार दगडातून झिरपणारं पाणी, त्या दगडांचे तयार झालेले विविध आकार. त्या अजस्त्र गुहा मनात भीती निर्माण करत होत्या, पण त्या अंधाऱ्या वातावरणातही तो मनापासून माहिती सांगत होता. कॅल्शियमचा असा 1 सेंटीमीटर टोकदार दगड तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात म्हणे. मग या अवाढव्य गुहा तयार होण्यासाठी किती वर्ष लागली असतील? किती पुरातन असतील या गुहा? एका दगडाजवळ त्यांनी सगळ्यांना एका विशिष्ट अँगलनं उभं केलं आणि त्यांना दिसला तो विश्वबंधुत्वाचा संदेश साऱ्या जगाला देणारा, वॉर आणि पीस ही 2000 पृष्ठांची कादंबरी लिहिणारा महान लेखक, रशियन तत्वचिंतक काउंट लिओ टॉल्स्टॉय. एका ठिकाणी उभं राहून त्यांनी सगळ्यांना भारताचा अशोक स्तंभ दाखवला. अंबाडा घातलेली, घड्यातून पाणी पाजणारी भारतीय स्त्री, आकाशात उंच भरारी घेणारा गरुड. सगळेच निर्जीव दगड होते, पण त्या दगडांना एका विशिष्ट कोनात उभं राहून बघितल्यावर हे वेगवेगळे आकार दिसत होते. त्या गुहा बघून अरुंधती पार अंतर्मुख झाली होती. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. रात्रीचे 8:30 वाजले होते. धुसर संध्याकाळ साऱ्या आसमंतात पसरत होती. गाडी भरधाव वेगात धावत होती. जेडी जिथून त्यांना जॉईन झाला होता ते ठिकाण आलं. गाडी थांबली. अरुंधतीचे बीट्स वाढत होते. तो किती आकडा सांगतो या विचारानं ती जोरात समीरला म्हणाली, समीर, फार देऊ नकोस हां. गोड बोलून लुटेल आपल्याला. नाहीतरी सकाळपासून किती बडबड करतोय तो पैशाच्या आशेने. त्याला मराठी समजण्याची अजिबात शक्यता नसल्यानं अरुंधतीची बडबड चालूच होती. अरे फार लबाड असतात हे लोक. समीरच्या सहकार्याची ती रशियन बायकोसुद्धा अरुंधतीकडे बघून अस्वस्थ होत चुळबुळ करत होती. समीरनी त्याच्याशी हात मिळवला आणि म्हणाला, सो जेडी, वी ओ यू समथिंग. प्लीज टेल अस हाऊ मच. इट्स युअर विश सर, बट आय डोंट वॉन्ट एनिथिंग. असं म्हणत गाडीतनं उतरून पाठ वळवून एकही शब्द कोणाशीही न बोलता तो चालायला लागला. अरुंधती आणि बाकीचे सगळे चकित झाले होते. सगळेच जण गाडीतनं बाहेर आले. समीरने त्याला हाक मारली, जेडी प्लीज, प्लीज जेडी कम बॅक. तो शांतपणे वळला. अरुंधतीजवळ आला. क्षणभर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा सुरू होत्या. त्याच्या दणकट, प्रसन्न आणि हसऱ्या व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या. अरुंधती मनातनं व्याकुळ झाली. त्याला मराठी समजत नव्हतं, पण तरीही स्वतःच्या मनातल्या विचारांनी ती खजील झाली. जेडी, जेडी प्लीज, एनिथिंग रॉंग.
ताई, एनिथिंग रॉंग असं विचारतेस? सगळंच चुकलंय ग. त्याचं मराठीतलं बोलणं ऐकलं आणि अरुंधतीला मोठाच धक्का बसला. ती अवाक होऊन त्याला म्हणाली, जेडी जेडी लिसन टू मी. त्यांनी तिला हाताने थांबवलं. थांब, तू थांब, आता मी बोलणार आहे. ताई, अगं तुझी साडी, गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळावरचं कुंकू, तुझा सात्विक चेहरा, सगळं खूप आवडलं ग मला. माझ्या बहिणीची आठवण झाली मला. तुमच्याबरोबर फिरताना माझ्या देवरुखला जाऊन आलो. तू नाव विचारलंस तेव्हा पुरता गांगरलो होतो मी. सगळ्यांना माझं जेडी हेच नाव माहिती आहे. जेडी, JD म्हणजे जय देवरुखकर. ताई, घरात 12 माणसं. कमावणारे एकटे नाना, माझे वडील. माई, नाना, आजी, आजोबा, आम्ही 6 भावंड. कर्ज काढून लग्न करून दिलेली, पण सासरच्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्यानं घरी परत आलेली आत्या. घरच्या परिस्थितीला कंटाळून दारूच्या आहारी गेलेला माझा काका. माझं शिक्षण जेमतेम 12वी झालं होतं. एका नातेवाईकाच्या मदतीनं पायपिंगचा कोर्स केला होता. आई गावातल्या राजवाडे काकूंच्या घरी पोळ्यांचं काम करायची. एकदा त्यांचा मुलगा सुट्टीवर घरी आला. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, म्हणाला, आमच्या कंपनीचा अल्जेरिया देशात एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे. पायपिंगसाठी मुलं हवी आहेत. मुंबईच्या ऑफिसमध्ये ये. खूप आशेनं पोचलो मुंबईला. माझं नोकरीचं काम झालं. पासपोर्ट, व्हिसा यामध्ये 2 महिने गेले आणि मी या देशात आलो. पगार चांगला होता. वर्षातून 15 दिवस सुट्टी मिळायची. भावंडांची शिक्षणं झाली. दोन्ही बहिणींची शिक्षणं, लग्नही झाली. देवरुखला माई नानांसाठी एक छोटं घर बांधलं. सगळे स्थिरावले. या प्रोजेक्टच्या दरम्यान माझा रेसिडेंट व्हिसा झाला. माई नानांना खूप आग्रहानं 4 धाम यात्रेसाठी पाठवलं आणि ते तिथल्या प्रलयात अडकले. आजपर्यंत काही परत आलेले नाहीत. असं वाटतं ना ताई, की त्यांच्या नसण्याला आपण जबाबदार आहोत. आजी आजोबा गेले. बहीण भावंड त्यांच्या मुलाबाळात, संसारात व्यस्त आहेत. मग राहिलो इथेच. 6 वर्षांनी प्रोजेक्ट संपला, पण नाही गेलो परत. इथे छोटी मोठी कामं करत राहिलो. इथल्या 17 वर्षांच्या वास्तव्यात आयेशा अम्मानं आईच्या मायेनं काळजी घेतली, प्रेम दिलं. आता ती थकली आहे. तिची सेवा करतोय. तिच्यात माझ्या माईला शोधतो मी. आता परत जायला मन नाही होत. असं वाटतं सगळ्यांनी माझा वापर शिडीसारखा केला. काम झाल्यावर दिलं बाजूला सारून. कुणालाच माझी गरजच नाही आहे. त्याच्या डोळ्यातल्या पाण्यात त्याच्या माईची, देशाची, रक्ताच्या नात्यातल्या सगळ्यांची आठवण तरळत होती. त्याच्या बॅगमधनं त्याने एक पॅकेट काढलं आणि ते अरुंधतीच्या हातात देत म्हणाला, ताई, हे तुझ्यासाठी नाही म्हणू नकोस. ते घेताना अरुंधतीचे हात थरथरत होते. जेडी, फार वाईट बोलले रे मी तुला. माफ कर मला. अगं, जवळचे सगळे सख्खे त्यांनी काय दुःख दिलंय मला. तुझ्या बोलण्याचं काय ग एवढं. अरुंधतीला आठवलं, एका मॉलमध्ये जाऊन त्यांनी हे गिफ्ट खरेदी केलं होतं.
तिने त्याला विचारल्यावर म्हणाला, "दिस इज फॉर माय सिस्टर." एकही पैसा न घेता तो निघाला होता. अरुंधतीला डोळ्यातले अश्रू आवरणं कठीण झालं होतं. तिने गाडीचा दरवाजा उघडला. पर्समधून हातात येतील तेवढे अल्जेरियन दिनार घेतले. बहुतेक 10,000 असावेत. त्याचा हात तिने हातात घेतला आणि म्हणाली, जय जय, ही तुझ्या ताईकडून भेट. नाही म्हणू नकोस. जेव्हा केव्हा लग्न करशील तेव्हा चांगली वस्तू घे. माणसं ओळखण्यात चूक झाली. क्षमा कर रे मला. माझा मोबाईल नंबर देते. जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा मला फोन कर. सगळे गाडीत सुन्न होऊन बसले. अरुंधतीनं समीरकडे बघितलं. येस येस, यू आर राईट, असं म्हणत समीरने तिच्या खांद्यावर थोपटलं. गाडीत नीरव शांतता होती. सगळं चैतन्य जणू निघून गेल्यासारखं वाटत होतं. सकाळी 11:15 ते 8:30 त्याच्या शब्दांच्या गारुडानं सगळं वातावरण भारावून टाकणारा जेडी. हळूहळू चोरपावलांनी येणारा काळोख साऱ्या आसमंतावर अंधाराची काळी चादर पसरवत होता. दूरवर लुकलुकणारे रस्त्यावरचे दिवे, मागं पळणारी झाडं. अरुंधतीने मागे वळून बघितलं. वेगानं गाडी पुढे जात होती. काळसर धूसर वातावरणात छोटी छोटी होत जाणारी त्याची आकृती तिच्या साऱ्या मनात व्यापून उरली होती. सगळ्यांचे आयुष्य घडवून अलिप्त राहणारा, स्वतःचा देश, गाव, माणसं यांना पारखा झालेला, परक्या अरेबिक देशातल्या आयेशा अम्मामध्ये स्वतःची माई शोधणारा, आनंदमधल्या बाबूमोशाईची आठवण करून देणारा, घड्याळाच्या काट्यांमधली परिणाम मोडून काळाच्याही पलीकडे त्या तीराला जाऊन पोचणारा तो जेडी. संदीप खरेंच्या कवितेतला "मी हजार चिंतांनी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो" असा एक कलंदर भेटला होता. त्याच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवत अरुंधती, समीर परतीच्या प्रवासाला निघाले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीप्ती जोशी यांची एक हृदयस्पर्शी कथा कलंदर. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ हाईकसुद्धा करा. या कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. तुमच्या सोशल मीडियावरही ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हां, प्रत्येकाला चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. कारण 50,000 सबस्क्रायबर व्हायला आता अगदी थोड्या सबस्क्रायबरची आपल्याला गरज आहे. मग आपल्याला गाठायचा आहे तो 1,00,000चा टप्पा. भेटूयात त्या टप्प्यावर तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.